पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुपारी नवी मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यावर मोदी मुंबईत दाखल होतील। राजभवनावर त्यांचा मुक्काम असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईकरांनाच नाही तर पुणेकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला देखील मोठा फायदा होणार आहे। या विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये विविध लोककलांचं सादरीकरण, नृत्य, संगीत, पारंपरिक वाद्यवादन यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचंही सादरीकरण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे रत्ने आणि दागिने धोरण 2025ला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने, हिरे, रत्ने यांच्याशी निगडित उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे। या उद्योगांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटनं 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। हे कॉरिडॉर 4 पदरी आणि शक्य असेल तिथे 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। रेल्वे खात्याकडून लवकरच प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी मिळणार असल्याची माहिती समोर येते। भारतीय रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांना एक नवीन सुविधा देणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांवरील तारीख विनाशुल्क बदलता येणार आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहाराविषयक केंद्रीय समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 24,634 कोटी खर्चाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 314 किलोमीटर अंतराची वर्धा भुसावळ 3री-4थी लाईन आणि गोंदिया डोंगरगड 4थी लाईन यांचा समावेश आहे। बालरुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये असं स्पष्ट निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना दिले। राज्यातील शिधापत्रिकांचं शुद्धीकरण करून मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांची नावं वगळण्याचं काम सुरू करण्यात आलंय। त्यानुसार 88,58,000 लाभार्थ्यांची नावं मिशन सुधारमधून कमी होणार आहे। उद्या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर काम केलं जाणार आहे। त्यामुळे उत्तर, दक्षिण, दक्षिण पश्चिम नागपूरमधील पाणीपुरवठा बाधित होणार आहे। निम्म्या नागपुरात पाणीपुरवठा होणार नाही। नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच कुलगुरू मिळणार आहेत। कुलगुरू पदासाठी प्राथमिक मुलाखत राबवण्यात आली आहे आणि यामध्ये 28 उमेदवारांची निवड करण्यात आली होती। या 28 पैकी 5 जणांची निवड अंतिम मुलाखतीसाठी केली जाणार आहे। निवड समितीनं नेमक्या कोणत्या 5 जणांना मुलाखतीसाठी बोलावलंय हे अद्याप अस्पष्ट आहे। अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा मोठा निर्णय पुणे पालिकेनं घेतलेला आहे। ज्या प्रेसमध्ये हे बॅनर छापले जातील त्यांना महापालिकेकडून परवाना मिळाला आहे की नाही हे तपासूनच बॅनर छापण्याची परवानगी देण्यात येणार आहे। या साहित्याची माहिती देखील महापालिकेला द्यावी लागणार आहे। भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत विदेशी सापांची एंट्री होणार असून त्यासाठी खास सर्पालय तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पाला प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं नुकताच हिरवा कंदील दाखवला। महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत सुमारे 2200 बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना यंदाच्या दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून 5,000 रुपये देण्यात येणार आहेत। या संदर्भातील निर्णय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ स्तरावर झाला असून कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचं शिक्षण खात्यानं स्पष्ट केलंय। ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी बंदची हाक दिलेली आहे। परिवहन विभागाला चालकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले। याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्यासाठी 1 दिवसीय बंदचं आवाहन भारतीय गीक कामगार मंचानं केलेलं आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येमध्ये यंदा प्रत्येक महिन्यात घट होत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे प्रवासी संख्या वाढवण्यासाठी पीएमपी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत। शिवाय पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या वाढलेली असताना प्रवासी संख्येत होणारी घट ही पीएमपी समोर मोठी चिंतेची बाब आहे। देशातील डिजिटल व्यवहार प्रणालीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय NPCIनं घेतला असून त्यानुसार आजपासून UPIद्वारे होणाऱ्या पेमेंटच्या ओळख पडताळणीसाठी चेहरा आणि बोटांचे ठसे यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी या 2 नवीन पद्धती सुरू करण्यात आल्या। मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्राचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास होणार असून 51% अधिक क्षेत्राचा समावेश असणार आहे। खासगी, शासकीय आणि निमशासकीय भूखंडावरील झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। ई-चलान कारवाई करताना वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी खासगी मोबाईल फोनचा वापर फोटो किंवा चित्रीकरणासाठी करू नये असे आदेश असताना देखील काही पोलिसांकडून याचं उल्लंघन होताना दिसतंय। याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता राज्य वाहतूक विभागानं पुन्हा याबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिलाय।
2025 मध्ये ITI शिक्षकाच्या रिक्त पदांसाठी पुन्हा एकदा प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रक्रियेअंतर्गत 58 उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत तर 11 पात्र ठरलेले आहेत। पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आले। जून महिन्यामध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीत कोणताही फेरफार आणि गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी दिलंय। एअरकार्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी केली होती। उल्हासनगर महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे। शहरात अनधिकृत इमारती कोसळून 30 पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेलाय आणि त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे।